सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये मी मंडळी तुम्हाला श्री वैभवी लक्ष्मी मातेचे व्रत कसे करायचे याबद्दल माहिती सांगणार आहे। वैभव लक्ष्मी मातेचे व्रत समृद्धी, सुख, शांती आणि वैभव लक्ष्मी प्राप्तीसाठी केले जाते। त्याचसोबत हे व्रत ज्यांना मुलबाळ होत नाही त्यांच्याकरिता पण आहे। सर्वात आधी हे व्रत कसे करायचे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया। हे व्रत महिन्याच्या कोणत्याही शुक्रवारी आपण सुरू करू शकतो। 11 किंवा 21 असे व्रत आपल्याला पूर्ण करावे लागते। श्री वैभव लक्ष्मी माता व्रत कथा हे पुस्तक कोणत्याही दुकानामध्ये मिळतं। त्याचसोबत हे व्रत अगदी सोप्या पद्धतीने आहे। ज्या दिवशी आपण व्रत सुरू करणार आहोत त्या दिवशी सर्वात आधी आपल्याला संपूर्ण घर स्वच्छ करून घ्यायचं आहे। त्यासोबतच घराचा उंबरठा सुद्धा घराच्या उंबरठ्याला पाण्याने पुसून घ्यायचं, त्याला हळदीने लेपन करून घ्यायचंय, स्वास्तिक काढून घ्यायचं। त्यासोबत अक्षदा, हळदी कुंकू वाहून, कापूर लावून, अगरबत्ती लावून पूजा करून घ्यायची। त्यानंतर आपल्याला घ्यायची आहे पूजेची मांडणी करायला। सर्वात आधी ज्या ठिकाणी आपण पूजा मांडणार आहोत तिथे छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्याकडे चौरंग किंवा पाट असेल तो त्यावरती ठेवून घ्यायचा आहे। लाल किंवा पिवळ्या कलरचं वस्त्र हातरून घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपण वैभव लक्ष्मी मातेची फोटो ठेवून घेऊया। त्यानंतर आपल्याला तांब्याचा किंवा स्टीलचा एक गडवा घ्यायचा आहे। त्या गडव्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे। पाण्यामध्ये 1 रुपयाचं नाणं, त्यासोबत एक सुपारी, हळदी कुंकू, दुर्वा वाहून घ्यायचा आहे आणि एखादं फूल असेल तर ते वाहून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालून घ्यायचंय। पाणी घालून झालं की एक वाटी घ्यायची, त्या वाटीमध्ये तांदूळ ठेवायची। तांदळामध्ये तुमच्याकडे जर एखादं सोन्याचं नाणं असेल किंवा कोणतीही वस्तू असेल किंवा चांदीचं असेल तर तुम्ही ठेवू शकता, आणि काहीच नसेल तर 1 रुपयाचं नाणं ठेवलं तरी चालेल। त्यानंतर त्यावरती हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे, त्यासोबत फूल असेल तर फूल ठेवून घ्यायचंय। डाव्या बाजूला गणपती बाप्पा आणि 2 पाण्याचे विडे ठेवून घ्यायचे। गणपती बाप्पा नसेल तर तुम्ही सुपारी सुद्धा ठेवू शकता। त्यानंतर आपल्याला शंख किंवा घंटा ठेवून घ्यायची आहे। 2 पंत्या ठेवून घ्यायच्या आहे तुमच्याकडे असेल तर, किंवा एकच दिवा आपण ठेवू शकतो। त्यानंतर तुमच्याकडे जर श्री यंत्र असेल घरामध्ये तर ते तुम्ही ठेवू शकता, आणि नसेल तर पाठच्या बाजूला श्री वैभव लक्ष्मी मातेच्या पुस्तकावरती श्री यंत्र आहे ते ठेवून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे। पोथी संध्याकाळी 6 वाजायच्या आधी वाचून घ्यायची आहे। व्रतकथा वाचून झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवून घ्यायचा आहे। नैवेद्यामध्ये कांदा लसूणचा वापर करायचा नाही। त्यानंतर नैवेद्य दाखवते वेळी सर्वात आधी थोडंसं पाणी ज्या ठिकाणी आपण ताट ठेवणार आहोत तिथे फिरून घ्यायचं आहे। त्यासोबतच ताट ठेवून घ्यायचं आणि त्यानंतर आरती करायला घ्यायची आहे। असं असतात सोप्या पद्धतीने हे वैभव लक्ष्मी मातेचे व्रत। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा मंडळी, आणि भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री वैभव लक्ष्मी माता की